वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानं सोलापुरातील साखरपेठेतील हिंदू कुटुंबीयांनी केंद्र सरकारचे आभार मानले। वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला। सोलापुरातील साखरपेठ इथंही वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता। इथं राहणाऱ्या हिंदू कुटुंबीयांना वक्फ बोर्डानं नोटिसा बजावल्या होत्या। हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून साखरपेठेत वास्तव्यास असून त्यामुळे या कुटुंबांनी जागा वक्फला देण्यास नकार दिला होता। त्यांना वारंवार छत्रपती संभाजीनगर इथं चक्रा माराव्या लागत होत्या। दरम्यान वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा मंजूर झाल्याबद्दल साखरपेठेतील पीडित कुटुंबांनी मोदी सरकारचे आभार मानले। तसंच आम्हाला न्याय मिळाल्याचं म्हटलं। हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुधीर बहिरवाडे, संदीप जाधव आणि शिवराज गायकवाड यांनी वक्फ दुरुस्तीमुळे हिंदूंच्या अनेक जमिनींना संरक्षण मिळणार असल्याचं सांगितलं। इथं आम्ही 150 वर्षापूर्वीपासून राहतो। आमचे पूर्वज अजून बी इथं जन्मलेले आहेत या ठिकाणी। तर त्या टायमाला आत्ता बी आम्ही राहतो ना, तर आम्हाला लई त्रास आहे या ठिकाणी। काही आमचे टू व्हीलर जात नाही तिथं, सध्या सायकल जात नाही, असे आम्हाला अडचण करून ठेवलेले आहेत। ड्रमं लावून ठेवलेले आहेत ते लोकांना अडचण करून, आणि रोज रात्री लाईट लागते, कधी दगड मारते, कधी मशिदीवरनं दगड येते। आम्ही ते सगळं सहन करू लागलो। किती दिवस सहन करा? आमचा एक प्रश्न आहे। तर हे मोदी साहेबांनी जे केलेलं आहे कायदा, हे जे बिल पास झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ते वक्फ बोर्ड रद्द झाला पाहिजे, हेच आमची कडकडीची विनंती आहे। सदर जागेवर आम्ही गेल्या 3 पिढ्यापासून राहत आहोत। तर गेल्या लॉकडाऊननंतर 2021 साली आम्हाला वक्फ बोर्डाकडून हाशमपीर मस्जिदमार्फत नोटीस आलं की आमची जागा आम्हाला रिकामी करून द्या। आम्ही 3 पिढ्यापासून इथं राहतो आणि अचानक ह्या लोकांनी वक्फचा आधार घेऊन आम्हाला इथं जागा रिकामी करण्यासाठी आम्हाला नोटिसा बजावल्या आहेत। आणि गेल्या 3 वर्षापासून 2021पासून औरंगाबादच्या ट्रिब्युनलला आम्ही फिरत आहोत। अजूनपर्यंत कोर्ट स्टँडवर आलेला आहे। इतकी वाईट अवस्था वक्फ बोर्डाच्या माध्यमातून आम्ही सोसत आहोत। तरी मोदी साहेबांनी आणि शाहसाहेबांनी जे वक्फ विरोधी सुधारणा विधेयक जे आणलेलं आहे त्याला आमचं पूर्ण सहमत आहे, आणि ते लवकरात लवकर पारित होऊन सर्व भारतवासियांची या वक्फच्या कायद्यातून सुटका करावी अशी मी नम्र विनंती करतो। वक्फ बोर्ड एक बकासूरचा कायदा आहे। जिथं हात दाखविल तिथं ते जागा त्यांची। वक्फ बोर्डाचे स्वतःचं न्यायालय आहे। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष संविधान स्थापन केले सर्वांसाठी। मग वक्फ बोर्ड हा वेगळा कायदा कशासाठी आणला गेला, हा पहिला प्रश्न उपस्थित होता। मग वक्फ बोर्ड आणलं तर त्याचं स्वतंत्र न्यायालय कशासाठी? न्यायालय त्यांचा, वकील त्यांचा, न्यायाधीश त्यांचा, सर्व त्यांचं। मग हे कशासाठी? आणि आपण वक्फ बोर्डाच्या त्या वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी आज कुठंतरी तिथं सुधारणा कायदा करण्यासाठी आलेलं आहे। त्यासाठी मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो की जेणेकरून या बकासूर कायद्यातनं किती जरी पीडित लोकांची आज सुटका होत आहे आणि किती जणांचा आशीर्वाद त्यांना लागणार आहे। यासाठी मी अजून एकदा त्यांचे आभार मानतो। सरकार जे भूमिका मनावर घेतलं आणि संसदमध्ये जे बहुमत मिळालं, प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो। असं जे कायद्यात बदल केले, हे सर्वसामान्य व गोरगरिबाला जे कोर्ट कचेरीमध्ये खचाटात अडकले त्यांना न्याय मिळण्याचं काम आज झालं आहे। सर्वत्र आम्हाला हे आनंदाचं वातावरण आहे। यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केलो, भरपूर आंदोलन काढलो। सोलापूरमध्ये प्रथम आंदोलन निघालो, ऑल महाराष्ट्रात भारतामध्ये याचं आंदोलन आणि विरोध चालू झालं, आणि हे जालिम कायदा वक्फ बोर्ड रद्द झालं। त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो।